नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, पाणीपुरी आणि शेगावची कचोरी, वाह, नाव ऐकताच तोंडाला पाणी येतं ना। अशीच एक छानशी आणि युनिक रेसिपी आज आम्ही घेऊन आलो आहोत, ती म्हणजे युनिक वेज स्टफ कटोरी। आजच्या भागात आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि घरच्या शेफ कडून अशी ही युनिकशी रेसिपी शिकणार आहोत। आजच्या भागात आपण भेटणार आहोत करमकर कुटुंबाला, जे राहतात उदयगिरी लोकधारा कल्याण ईस्ट येथे। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून आजची युनिक अशी रेसिपी शिकूया। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मॅडम। मॅम, मला तुमच्याबद्दल सांगाल, म्हणजे तुमचं पूर्ण नाव, तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती। मी सुमित्रा रमेश करमकर, मी मुळात नागपूरची आहे आणि तिकडचंच माझं बॉर्न बॉट एज्युकेशन, म्हणजे माहेर वगैरे सगळं तुमचं नागपूर, बॉर्न अँड बॉटम नागपूरचे आहात। आणि मग लग्नानंतर इथे बिफोर मॅरेज मला इथे जॉब मिळाला। अच्छा, आणि म्हणजे लग्नाच्या आधीच म्हणजे इथे तुम्हाला काम वगैरे लागलं आणि म्हणून तुम्ही नागपूरवरून मुंबईमध्ये इथे शिफ्ट झालात आणि मग नंतर लग्न करून इथे कल्याणमध्ये स्थायिक झालात। काय करता कामाला वगैरे, कुठे आहात, ऑफिस? मी चर्चगेटला आहे, ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये कामाला आहे। अच्छा, किती वर्ष? आणि ते 32 वर्ष झाले मी गेली कामाला आहे। बापरे, 32 वर्षाचा म्हणजे खूप मोठा प्रवास आहे। मी त्याच्यावरूनच तुम्हाला विचारेन की आता जसं तुम्ही स्थायिक इथे कल्याणला आहात आणि तुमचं ऑफिस आहे चर्चगेटला, तो रोजचा प्रवास हा नक्कीच ट्रेनचा असणार, काही अनुभव असेल? अनुभव सांगायचा म्हणजे कल्याण ते सीएसटी प्रवास खूप कठीण आहे। म्हणजे पावसाळा, उन्हाळा आणि परत हिवाळा, पण मुळात पावसाळ्यात खूप त्रास होतो कल्याण ते सीएसटी। जेव्हा कल्याणला तुंबते, गाड्या जेव्हा ठप्प असतात, आम्ही 2-2 तास 3-3 तास स्टेशनला तिथेच थांबतो। इतकी प्रचंड आमचे हाल होतात। आताच गेले मागच्या आठवड्यात बघितलेलं तुम्ही काय परिस्थिती होती ती। तर हा जो हेक्टिक जो प्रवास आहे तो खूप कठीण आहे, तरी सुद्धा मला खूप आवड आहे प्रवास करण्याची आणि मला आवडतं कल्याण टू सीएसटी प्रवास करायला आणि तिथून मी टॅक्सीने चर्चगेटला ऑफिसला जात असते। म्हणजे तुम्हाला ते रुटीन लागले, तो सराव लागलाय तुमच्यासाठी, ते सवय झालेली आहे। तसंच मी दुसरा प्रश्न विचारेन की तुम्ही 32 वर्ष केले एका ऑफिसमध्ये, एका कंपनीमध्ये काम करताय, कारण आत्ताचा काळ असा आहे ना की आताची जनरेशन 2-3 वर्ष जास्तीत जास्त ठिकाणी काम करते आणि पुढे प्रमोशनसाठी म्हणा किंवा काही गोष्टींसाठी जॉब चेंज केला जातो। तुमचा एकाच ठिकाणी ऑफिसमध्ये एवढा 32 वर्षाचा अनुभव, कसा अनुभव आहे? मी सुरुवातीला जॉईन झाले, जीपीओच्या समोर एक ब्रँच होती, तिथे मी सुरुवातीला जॉईन झाले। तिथे मी गेले 10 वर्ष काम केले आणि ब्रँच म्हटलं तर सगळं एकत्र आम्हाला काम करायला लागतं। तो जो आम्हाला एकत्रितपणा जो मिळालेला, त्याची मजा काही वेगळीच होती। म्हणजे एकदम फॅमिली बॉन्ड सारखं असं सगळं वातावरण तयार झालं पण एकदम चांगले होते। त्यानंतर माझं प्रमोशन झालेलं आणि मी मेकर भवनला आलेली, तिथे सुद्धा मी 10 वर्ष प्रवास केलेला। तिथे सुद्धा माझे कलिग्स खूप चांगले मला मिळाले, इतकी मजा यायची। काही पदार्थ वगैरे असेल आणि मी घेऊन गेली की लगेच आवडीने खाणार आणि सगळे आम्ही एकत्र मजा करायचो। म्हणजे एक ऑफिस नसून तुमच्यासाठी ते एक सेकंड कम्फर्ट झोन, फॅमिली असं होतं की जिथे तुम्ही काम सुद्धा आणि एक कलिग सगळे एन्जॉय करत होता। त्यानंतर सुद्धा माझं ट्रान्सफर झालेलं रिजनल ऑफिसला, चर्चगेटला, हॉटेल सम्राटच्या समोर, आणि तिथे पण मग तुमचा वर्किंग हा काळ होता। तिथे सुद्धा मी आज गेले 10 वर्षापेक्षा जास्त झाले ते काम करते। म्हणजे खूप मोठा पल्ला आहे खरं तर बघायला गेला तुमचा ऑफिसचा आणि हा ट्रेनचा प्रवासाचा सुद्धा। मी आज तुम्हाला विचारेन की आज घरच्या शेफ मध्ये तुम्ही आम्हाला रेसिपी दाखवणार आहे, तर पाककलेची तुम्हाला आवड आहे की किंवा त्यासोबत अजून कोणते तुम्हाला छंद आहेत? पाककलेची आवड मुळात पहिलेपासूनच होती, पण हॉबीज जॉब नंतर मला ना असे आवड झाली की काहीतरी एक्स्ट्रा हॉबीज करायला पाहिजे आणि मी त्यात मग मी शोधत गेली। मुलगी माझी लहान होती, मी शोधत गेली की कुठे कुठे मला असे काही क्लासेस मिळतात काय प्रोफेशनल, ज्यातून मी नवीन काहीतरी पदार्थ क्रिएट करेन। आणि त्यात मी मग कुकिंगची आवड निर्माण केली थोडी आणि त्यातून मी नवीन पदार्थ करायला सुरुवात केली आणि मला मग हार्मोनियमची पण खूप आवड झाली, गाण्यांची खूप आवड झाली। म्हटलं नाही, गाणं आपल्याला शिकायला पाहिजे। वा, म्हणजे मल्टी टॅलेंटेड म्हणायला हरकत नाही तुम्हाला। आजही गेले 55 वर्ष झाले, मी अजूनही मला असं वाटते, उत्स्फूर्त वाटते की अजून मी काहीतरी नवीन शिकायला पाहिजे। मी
शॉर्ट मध्ये ब्युटी पार्लरचा सुद्धा कोर्स केलेला आहे. अरे वा, म्हणजे सर्व गुण संपन्न, जसं आपण म्हणतो की सगळ्या कला तुमच्या हातात आहे आणि त्या शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. आणि ऑफिसमध्ये सुद्धा सोशल ऍक्टिव्हिटीज पण करते. मी नवराष्ट्राकडनं तुम्हाला एकच म्हणेन की तुम्हाला शुभेच्छा. तुमच्यामध्ये हे जो जिवंतपणा आहे स्वतःमध्ये ठेवण्याचा आणि हे सगळे कलागुण तुम्ही जे जोपासताय ते असेच पुढे सुद्धा जोपासा. आणि एक रिक्वेस्ट करेन की आज आमच्या प्रेक्षकांसाठी, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला हार्मोनियम वाजवायला आवडतं, ते एक छानसं काहीतरी गीत किंवा एक छोटंसं कडवं आम्हाला नक्की ऐकवा, सादर नक्कीच करूया. मी सादर करते. वा, बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि तुम्ही रिमझिम के गीत सावन गाये, सुंदर धून, खूप छान. बाई पण भारी दिवा म्हणताना तसं तुमच्याकडे बघून वाटतंय, कारण आज तुम्ही घर, संसार, ऑफिस हे सगळं सांभाळत तुमच्या ज्या इच्छा आहेत, जे तुमचं स्वप्न आहे किंवा जो छंद आहे जो तुम्ही जोपासताय, त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक. धन्यवाद मॅडम. माझं मन कुठेतरी डायव्हर्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी मी हे सगळं हासिल करत असते. आणि खूप सुंदर मेसेज तुम्ही देताय की खरंच आहे की आपण कुठेतरी कुठल्याही इतर गोष्टींमध्ये, निगेटिव्ह थॉट्स मध्ये गुंतण्यापेक्षा जर का आपण म्युझिक मध्ये गुंतलो आणि त्यातून आपण आपला स्ट्रेस लेवल कमी केला तर आपण सुद्धा हॅपी राहू शकतो. मला कुटुंबामध्ये तुमच्या कोण कोण असतं आणि आज तुमच्या सोबत कोण कोण आहे त्यांची ओळख करून द्या. माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर आहे आणि माझी मुलगी आहे. मिस्टर काय करतात? मिस्टर बँकेत आहेत, स्टेट बँकेत मॅनेजर आहेत. आणि मुलगी? मुलगी DY पाटीलला बीटेक करते. अरे वा, थर्ड इयर. थर्ड इयरला आहे. आता तुमच्यासोबत कोण कोण आहे मला त्यांची ओळख करून द्या. माझ्यासोबत आहे माझी मुलगी मृण्मयी. हाय मृण्मयी. माझी ताई आहे, नमस्कार. नागपूरवरून आलेली आहे. अरे वा, नागपूर वरून आलात. आणि आमच्या शेजारी मी त्यांना बहीणच बोलते, तर ते आपण वंदना. म्हणजे शेजारी. नमस्कार. कारण शेजार धर्म सुद्धा खूप महत्वाचा आहे. जितकं आपलं परिवाराचं कुटुंब असतं तेवढेच शेजारी सुद्धा असतात. मृण्मयी, मी तुझ्याकडे येईल. काय सांगशील आईचं आणि तुझं बॉन्ड कसं आहे? आमचं दोघींचं म्हणजे थोडं प्रेम, थोडं नोकझोक चालत असतं. म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, बरोबर, असं एकदम. आहे. कुठला पदार्थ आवडतो आईच्या हातचा? मला तिच्या हाताचं पावभाजी आवडते आणि नॉनव्हेज खिमा आवडतं. खूप आवडतो. आईबद्दल काही सांगायचं झालं तर काय सांगशील? ती तर सुगरणच आहे, सगळं ऑलराऊंडर आहे, तिला सगळं करता येते आणि खूप चांगलं जेवण बनवते ती. वा, बघा आईच्या डोळ्यात पाणी येते तू एवढं बोलते त्यावरूनच. म्हणजे क्रेडिट जे लाईफ मध्ये हवंय ते मिळालेलं आहे. ताई, मी तुमच्याकडे येईल. लहानपणी आपण भांडतो तेवढंच एकमेकींशी शेअर सुद्धा करतो आणि लग्नानंतर हळूहळू नातं वेगळं होत जातं. आता तुमच्या दोघींचा बॉन्ड कसा आहे? बहिणींचं नातं कसं आहे? लहानपणी होतं ते भांडणं, रागावणं, करणं, बोलणं वगैरे, आणि आजही आहेच, मोठं झालं तरी. म्हणजे आता जर भांडण झालं तर लगेच मिटतं का? लहानपणी कसं आपण लगेच कट्टीपट्टी करून घ्यायचो, आता पण मिटते. ताईंच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत आहे. म्हणजे कट्टीपट्टी झालेली आहे की नाही? नाही, कट्टी एवढी पण करत नाही. तिला प्रत्येक गोष्ट आवड आहे, ते जे कार्य केलं ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. वा, विशेष आहे तिचा एक म्हणजे एक कौतुक आहे छोट्या बहिणीबद्दल. केल्याशिवाय नाही ते खाली बसू शकत. म्हणजे जे त्यांना करायचंय, जे पूर्ण त्या करून राहतात असं. परत काम वगैरे म्हणजे ऍज इट इज हुबेहूब रेडीमेड आणलेलं आहे, असं सुद्धा तिने म्हणजे साकारलेलं आहे ते. काही बोलू नका, मला तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या डोळ्यातल्या अश्रूवरूनच लाईक पूर्ण कळून येते की तुमच्या दोघींचं नातं कसं आहे. खूप छान नातं आहे हे बहिणींचं. म्हणजे जिथे आपण रुसतो सुद्धा, जिथे आपण शेअर सुद्धा करतो आणि एकत्र मैत्रिणींसारखं सुद्धा येतो. मी तुमच्याकडे येईल. तुम्ही शेजारी आहात आणि जसं त्या म्हणाल्या की त्यांना खूप छान छान पदार्थ बनवायला आवडतात, तर तुमच्या घरी काही पदार्थ येतात का? भरपूर. वाह, म्हणजे संडे स्पेशल काही ना हो, काही हो. वेगवेगळं मिळत असतं. त्यांच्याकडे केलेली डिश ही आमच्याकडे येतेच येते. काय सांगाल आज त्यांच्याबद्दल? जॉब करून येणं, मग घरातल्या गोष्टी पाहणं, हे सगळं म्हणजे खूप कौतुकासारखं आहे आणि त्या करतात. मेन म्हणजे त्यांना ही आवड आहे आणि जेवणाचीच अशी नाही, प्रत्येक गोष्टीची. गाणं, रांगोळी काढणं आणि अजून म्हणजे खूप ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणजे शारीरिक कसरत तुम्ही हा. सांभाळता आणि तुमचे जे हॉबीज आहेत, जे तुम्हाला छंद आवडतात, ते सुद्धा तुम्ही जोपासता. तर मॅम, गप्पा तर खूप छान झाल्यात. आपण आता सुरुवात करूया आपल्या आजच्या पदार्थाला. मला सगळ्यात आधी सांगा, तुम्ही आज काय पदार्थ शिकवणार आहात? पदार्थाचं नाव काय आहे? पदार्थाचं नाव आहे वेस्ट स्टफ कटोरी. वा, म्हणजे शेगावची कचोरी खाल्लेली आहे आणि आता आम्ही कटोरी खाणार आहोत, ती म्हणजे वेस्ट स्टफ कटोरी. तर वळूया आपण साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला ह्याच्यासाठी. मी अर्धी वाटी शिमला मिरची घेतली, म्हणजे एक छोटी शिमला मिरची. एक छोटा वाटीवर आपलं कॅबेज घेतले कॅबेज घेतलं आणि कॅरेट घेतलेलं आहे. ओके, म्हणजे मुलांच्या अर्धी पोटात भाज्या जाव्या हे पूर्णपणे इथे तुम्ही बघितलेलं. तीळ,
बेसन घेतलेलं आहे, बेसन किती घ्यायचे आपल्याला? एक अंदाजे पेस्ट करण्यासाठी. पुढे आता हे पोहे घेतलेले आहे, ओके. थोडी साखर घेतली आहे चवीला, हिरवी मिरची कट करून घेतली, किती घेतल्यात आणि मिरच्या? 2 मिरच्या. आणि आलं कुटून घेतले छोटं इंच, विनेगर आहे 1 चम्मच व्हिनेगर घेतलेलं, आणि 2 चम्मच ग्रीन चिली, ग्रीन चिली. ओके. आणि हे आपलं टोमॅटो सॉस, सोया सॉस, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर तुम्ही हे दोन्ही मीठ आपण आणि तेल. चवीनुसार तेल घेतले. मी तुम्हाला पिठावरती विचारेन की तुम्ही प्रथाचं रेडीमेड पीठ वापरलेलं आहे, तर काय सांगाल, कसा अनुभव आहे? प्रथाचं पिठाबद्दल जर सांगायचं झालं तर मला डिलिव्हरी आहे ना, ती एकदम क्विक मिळालेली आहे. ओके, म्हणजे होम डिलिव्हरी क्विक मध्ये तुम्हाला मिळते, एकदम त्याच्यामुळे fast खूप छान delivery आहे. आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. जेव्हा आम्ही वर्किंग क्लास पीपल मध्ये आहोत तर आम्हाला गहू आणायचं, दळायचं, बरोबर. हे हेक्टिक काम जे आहे ते खूप चांगलं प्रथाने काढलेलं आहे की पटकन रेडीमेड पीठ आणायचं आणि भिजवलं की त्याच्या ज्या पोळ्या होतात ना त्या खूप छान होतात. म्हणजे घरच्या घरी घरपोच आपल्याला घरचा स्वाद मिळतो, त्याच्यामुळे तुमचा फीडबॅक खूप छान. तर चला, साहित्य आपण बघितलेलं आहे, आता आपण बोलूया आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीकडे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय? 1 वाटी आपण जे मैदा घेतलेला आहे ते घेऊया. आपण 1 वाटी मैदा घेतोय. 1 वाटी गव्हाचं. ओके, म्हणजे दोन्ही पण तुम्ही एक वाटी, साठ. दोन्ही पण तुम्ही एक वाटी घ्यायचं. म्हणजे जर आपण 2 वाट्या घेतोय तर 2 वाटी गहू आणि 2 वाटी मैदा, किंवा 1 वाटी ते 1 वाटी दोन्ही तुम्हाला समप्रमाणात घ्यायचंय. आणि हे आपण ह्याचं काय बनवतोय, म्हणजे बॅटर बनवतोय. आता काय करणार आपण पुढे? थोडंसं मीठ घालूया आणि याच्यात आपण 2 चम्मच तेल घालूया. वाटलं तर परत आपण तेल याच्यात ऍड करायचं. पहिले आपण मिक्सअप करून घेऊया. आता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे बॅटरसाठी. आपल्याला पुढे काय करायचं आता? हे पीठ आपण बाजूला ठेवूया रेस्ट ओके. करायला 10 मिनिटं. दुसरं आपण फिलिंगची तयारी करू. ओके, म्हणजे जे स्टफिंग आपण करणार आहोत ते काय करायचं? आपण आता गाजर घेतो. ओके, 1 वाटी आपलं शिमला मिरची. शिमला मिरची. म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला वाटत असेल की मुलांना द्याव्या, तर आपण त्या भाज्या पूर्णपणे इथे यूज करू शकतो. हे आता आपलं चोळून झालेलं आहे, म्हणजे छान मिक्स करून. आणि माझ्यामध्ये कडकपणा जो होता भाज्यांचा तो सुद्धा पूर्ण गेला आणि एकदम सॉफ्ट झाल्यात भाज्या. त्यातलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे. बरोबर. असं पिळून ना असं निघतं पाणी. निघतं पाणी निघतं. हे जे वॉटर आहे ना, स्टॉक वॉटर म्हणून वापरू शकता, भाज्यांमध्ये वापरू शकता, कारण हे वेस्टेज करायचं नाही. बरोबर, आपण रियूज करू शकतो आणि हे हेल्दी सुद्धा आहे. आता पुढे आपण काय करणार आहोत? ह्यात याच्यामध्ये सगळ्या सॉसेस घेतलेले आहेत ना, हो. ते घालणार. सोया सॉस घालूया. हा, आपण सोया सॉस घेतोय. नंतर आपलं ग्रीन चिली सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस, मिरची. तिखट सुद्धा वापरू शकतो की मिरचीच वापरायची आहे? ग्रीन चिलीज वापरायचं जास्त. आणि ॲज पर टेस्ट तुम्हाला कशी कशी हवी तशी. आल्याचं पेस्ट. म्हणजे फक्त आलं की लसूण? नाही, लसूण घालायचं लसूण नाही घालायचं. नाही. आता हे मिक्स करायचं. आता यामध्ये थोडंसं विनेगर पण घालायचं. म्हणजे मुलांना आजकाल चायनीज खूप आवडतं, तर आपण अशा पद्धतीने त्यांना देऊ शकतो की जे त्यांना टेस्ट सुद्धा आवडेल आणि ते खातील सुद्धा. थोडी साखर घालायची, म्हणजे ते बॅलन्स करेल. साखर काय करते, बॅलन्स करते. सगळा आंबटपणा जो आहे ना तो इक्वल करते. आता आपण ह्याला काय करणार आहोत? सगळं मिक्सअप. आता आपण हे पीठ जे भिजवलेलं आहे त्याची आपण कटोरी करणार आहोत. ओके, आता आपण म्हणजे कटोऱ्या बनवणार आहोत छोट्या छोट्या. चला सुरुवात करूया. छोटा गोळा करायचा. येस. पारी जी आहे ती जाड लाटून घ्यायची, ओके. पातळ लाटायची नाही. आता ह्या तेलामध्ये आपण कटोरी सोडणार आहोत. अशी. तेल कसं खूप जास्ती गरम नाही, हवं? जास्त गरम नाही. Medium Medium. ओके. तर मंडळी, आपल्याला वेज स्टफ कटोरीसाठी लागणार आपलं स्टफिंग इथे तयार आहे आणि या छान छोट्या छोट्या कटोऱ्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. आता पुढे काय करणार आहोत आपण ह्याचं? त्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत. ओके, तर आपण आता ह्याचं स्टफिंग भरूया. सुरुवात करूया. तर झटपट आपले वेज स्टफ कटोरी तयार झालेले आहेत. मी टेस्ट करते, तुम्ही सुद्धा टेस्ट करायचं आणि सांगायचे कसे झाले. मृण्मयी, खाऊन सांग आणि सांग आईने कसा पदार्थ बनवलाय. मित्रमैत्रिणी, इतक्या झटपट आणि कमी वेळामध्ये तुम्ही आम्हाला एक छान नवीन आणि एक चविष्ट अशी रेसिपी शिकवली, त्याबद्दल प्रथाकडून तुम्हाला ही एक गोड आठवण. धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही पण मला तुमचे पण मनापासून खूप आभार, कारण तुम्ही प्रथा आटा प्रस्तुत मध्ये घरच्या शेफ मध्ये मला संधी दिल्याबद्दल.
Thank खूप you. धन्यवाद मनापासून. तर मंडळी, याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. माइट बी फूडचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपीज आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि खात रहा. धन्यवाद.